हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी सकाळी लवकर उठले आणि आत्ता वाजलेले आहेत 6:30 आणि मी खाली जाऊन आंघोळ वगैरे केली, झाडू वगैरे मारला, नाश्त्याची तयारी केली. आणि म्हणजे मी खूप लवकर उठले होते आणि मग आज होती भैयांची एंगेजमेंट, तर त्याची तयारी चालू होती. तर सगळे कामं पटापटा आवरून मग नंतर मी हेअर स्ट्रेटनिंग केले, थोडेसे हेअर स्ट्रेट करून घेतले कारण की हेअर वॉश केलं होता तर हेअर माझे खूप कर्ली होतात. आणि पटकन स्ट्रेटनिंग केली आणि खाली गेले. तर खाली मला आईनी ही ज्वेलरी, रिंग्स वगैरे काढून दिल्या होत्या कारण आम्ही घेऊन जाणार होतो. तर त्या बोलल्या व्यवस्थित ठेव आणि हे सगळे ज्वेलरी वगैरे व्यवस्थित ठेवून घेऊन जावा तिकडे नवरीकडे. तर ह्या आहेत आमच्या नवरदेव नवरीच्या कपल रिंग्स आणि मी ते सगळं पाहत होते. आणि ही आहे तिची ज्वेलरी, म्हणजे गोल्ड ज्वेलरी, तिचा नेकलेस, कानातले, वेल आणि पायल म्हणजे पैंजण केले होते. आणि मी एका डब्बीतून दुसऱ्या डब्बीमध्ये ही रिंग टाकली होती आणि मी आईंना दाखवत होते, ही अशी बरोबर दिसतीये का बघा एकदा. तर आई बोलत होत्या ठीक आहे राहू दे, ते तसंच राहू दे, चांगलं दिसतंय. आणि मी इथे तुम्हाला पैंजण दाखवते आहे. मस्त छान, खूप छान ज्वेलरी होती तिची, म्हणजे आहे. मी तुम्हाला क्लोजअपमधून शॉर्ट दाखवते. आणि खरंच सांगते एवढी गडबड होती ना त्या दिवशी, कामच काम. ह्या 2 रिंग आणि ही 1 रिंग ॲज अ गिफ्ट म्हणून घेतली होती भैयानी. मग मी पटकन हे सामान वगैरे ठेवलं व्यवस्थित आणि वरती गेले आणि छान मस्त मी माझी रेडी झाली, माझी ज्वेलरी वगैरे घालून घेतली. आणि मग ह्या आहेत माझ्या ननदबाई. मग नंतर आम्ही आमच्या नवरदेवाला छान ओवाळलं दोघींनी. जाताना असं कुंकू वगैरे लावून ओवाळतात तसं मग अगोदर त्यांनी ओवाळून घेतलं, नंतर मग मी पण ओवाळलं भैयाला. आणि मी कशी दिसतीये कमेंट करून नक्की सांगा, माझी साडी कशी वाटते ते. मग इथं ओवाळलं आणि खाली मग तोपर्यंत माझ्या आहोंनी गाडी छान अशी डेकोरेट केली होती, जास्त नाही पण थोडीफार. बुके वगैरे आणला होता. मग नंतर आम्ही गाडीची पण पूजा केली आणि आम्हाला निघायचं होतं लवकर, पण सगळं आवराआवरी करण्यात उशीरच झाला. मग हे जे शिदोरीचं सामान वगैरे पॅक केलं होतं, जे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, ज्यांनी कोणी पाहिलं नाही त्यांनी माझा लॉंग व्हिडिओ बघा कारण की त्याच्यामध्ये मी सगळं एंगेजमेंटची जी तयारी होती त्याचा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. नंतर मग आम्ही तिघीजणी गेलो एका गाडीमध्ये, माझे आहो दुसऱ्या गाडीमध्ये येणार होते. मला पण बोलत होते चल तू, पण हे सोबत असल्यामुळं मग म्हटलं आम्ही सगळे सोबतच जातो, तुम्ही या त्या गाडीमध्ये. मग नंतर हे नारळ आणि लिंबू ठेवतात, कशामुळे ठेवतात मला माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मग आम्ही निघालो हिंगोलीवरून एंगेजमेंटला जाण्यासाठी. आणि थोडंसं समोर गेल्यानंतर आणखी 2 ताई, म्हणजे एक माझ्या ननदबाई आणि एक ह्यांच्या आत्याची मुलगी, ह्या दोघी आम्हाला म्हणजे आमच्यासोबत येणार होत्या. मग आम्ही अगोदर त्यांना घ्यायला गेलो आणि इकडे मी आणि रिद्धी दिदी म्हणजे माझ्या ननदबाईची मुलगी, आमचे व्हिडिओ वगैरे काढणं चालू होतं. त्या मग आल्या दोघीजणी आणि त्यांना समोर बसवलं, म्हटलं चला आपण मागे बसूयात. मग आम्ही दोघींनी मागे बसून मस्त असे व्हिडिओज, फोटो काढले. इथून पहिले आम्ही आमच्या गावी गेलो होतो गावाकडं, कारण की ते शिदोरीचं सामान वगैरे आहे ते भाऊकीतल्या बायकांनी त्याची पूजा वगैरे केली आणि इथूनच मग आम्ही नवरीकडे जाण्यासाठी निघालो. इथं छान असं बॅनर वगैरे लावलं होतं एंगेजमेंटचं, खूप छान झालं होतं. मग आम्ही गेलो नवरीच्या घरी. नंतर मग हे सामान वगैरे सगळं काढून ठेवलं होतं आम्ही जे सोबत आणलं होतं ते. आणि इकडे बघा आमची गँग म्हणजे आम्ही सगळे, माझ्या ननदबाई वगैरे. मस्त एंगेजमेंट झाली, थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि एंगेजमेंट पण खूप छान केली होती. नवरी पण खूप सुंदर दिसत होती आणि नवरदेव तर आहेतच सुंदर. मग आम्ही मस्त फोटोशूट वगैरे केला आणि माझे आहो तर अगोदरच जेवण करत बसले होते, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मी खूप नंतर फोटोशूट केला. मग जेवण वगैरे केलं आणि लिटरली मी झोपीच गेले कारण मला एवढी जास्त झोप येत होती, कारण रात्री खूप जास्त लेट झालं होतं झोपायला त्याच्यामुळं. आणि मी झोपले आणि माझ्या ननदबाई माझा व्हिडिओ नाही काढणार असं होईल का, आणि मग सगळे माझ्यावर हसत होते. मग नंतर आम्ही साडी वगैरे चेंज केली आणि बघा मी साडी पण कशी घातली आहे, कशी तरी घातली आहे, कारण माझं एवढं जास्त डोकं दुखत होतं, मला प्रवास सहनच होत नाही. मग पटकन आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि थोडं बरं वाटत होतं. मग घरी जाण्यासाठी निघालो आणि एवढं डोकं दुखत होतं ना जास्त, मी थोडा वेळ असंच हे केलं आणि गाडीत झोपून गेले. आणि मग फायनली आम्ही आलो आमच्या घरी.
म्हणजेच हिंगोलीला. आणि माझा अवतार बघा, सकाळी जाताना मी कशी होते आणि येताना, कारण एवढं जाम डोकं दुखत होतं ना, खरंच सांगते, खूपच जास्त माझं डोकं दुखत होतं. वरती गेले, साडी वगैरे चेंज केली आणि हे बघा मी विक्स घेऊन गेले होते आणि खाली आले, यांनी बदाम शेक आणला होता. बोलले बदाम शेक थोडंसं पी आणि नंतर तुझं डोकं राहीन, पण कशाचं, मी थोडंसंच बदाम शेक पिला. आणि मग खाली बसली थोडा वेळ. इथं यांनी टी व्ही लावून दिली होती. मग थोडा वेळ टी व्ही पाहत मी बसले आणि इकडे आहेत माझ्या ननंदबाई, ते त्यांचा हार बघते, काय माहिती इकडे सिद्धू आणि हे सगळे त्यांचा बदाम शेक खाते पिते. आणि ही आहे मी, माझं एवढं डोकं दुखत आहे तरी पण बघा कशी हसते. आणि ह्या आमच्या माय बघा कशा बदाम शेक खातात. यांचा पण मी एक व्हिडिओ घेतला आणि मग असंच टी व्ही पाहत मी झोपून गेले विक्स लावून. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मला थोडं बरं वाटावं म्हणून माईने थोडंसं डोकं विंचरून दिलं मला आणि सगळं लक्ष फोटोकडं होतं मायचं, मोबाईल बघितला होता म्हणून. आणि असा होता माझा एंगेजमेंटचा दिवस आणि मस्त टी व्ही पाहत झोपून गेले. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.